अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय अभ्यास शालेय विषय गणित या अंतर्गत आपण युनिट 1.5 अभ्यासक्रम विकसनाचे आधुनिक विचार प्रवाह हे अभ्यासत आहोत. युनिट 1.5 अभ्यासक्रम विकसनाचे आधुनिक विचार प्रवाह रिसेंट ट्रेंड इन करिक्युलम डेव्हलपमेंट. तर अभ्यासक्रमाचं विकसन करत असताना कोणकोणता विचार केला गेला पाहिजे हे मुद्दे आपण अभ्यासलेले आहे. तरी सुद्धा आपल्याला अभ्यासक्रम विकसनाचे आधुनिक विचार प्रवाह यांचाही विचार करणं आवश्यक आहे. कारण पारंपरिक जो अभ्यासक्रम आहे तर ह्यामध्ये काही त्रुटी आहेत. जसे की हा जो अभ्यासक्रम आहे तर हा फक्त विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करतो आणि हीच मनोवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते आणि त्यामुळे श्रमापासून विद्यार्थी दूर जातात आणि ही एकच वृत्ती त्यांच्यामध्ये असते, ते म्हणजे आपण जे शिक्षण घेतो आहे तर हे नोकरीसाठी घेतो आहे. दुसरी त्रुटी ही सांगता येईल आपल्याला की विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवलंच गेलं नाही, जिज्ञासा निर्माण केली गेली नाही, त्यांची सर्जनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असं काही अभ्यासक्रमामध्ये नव्हतं. तिसरी त्रुटी ही सांगता येईल की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला गेला नाही, साहस निर्माण केलं गेलं नाही, स्वयंरोजगार निर्माण करण्याचं धाडस त्यांना मिळालं नाही, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ त्यांना दिलं गेलं नाही. आणि या सगळ्या त्रुटी या पारंपरिक अभ्यासक्रमामध्ये होत्या. आणि आता तर 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की विद्यार्थ्याला काही क्षमता या विकसित झाल्या पाहिजे, 21व्या शतकामध्ये टिकू शकेल असा विद्यार्थी अभ्यासक्रमातून तयार झाला पाहिजे. आणि 21वं शतक म्हणजे तंत्रज्ञानाचं युग. यामध्ये संगणक, इंटरनेट या गोष्टींवर भर असणार आहे किंवा आहे. 21व्या शतकामध्ये भौतिक विकासावर मोठा भर असला तरी भौतिक विकासाचं उद्दिष्ट हे चांगलं मनुष्यबळ तयार करणं हेच आहे. तर मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करणं हे शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या युगात जगण्यासाठी काही ज्ञान, कौशल्य, मूल्य हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून द्यावं लागणार आहे. आणि हा मोठा बदल अभ्यासक्रम करताना विचारामध्ये घ्यावा लागणार आहे. तसंच हे 21वं शतक म्हणजे जागतिकीकरणाचं शतक. यामध्ये स्पर्धा राहणार आहे आणि ज्याच्यामध्ये गुणवत्ता असेल तोच स्पर्धेमध्ये टिकेल. यासाठी गुणवत्ता वाढवणे, टिकवणे यावर भर द्यावा लागणार आहे आणि या दृष्टीने अभ्यासक्रम तयार होणे गरजेचे आहे. आणि म्हणून आपल्याला अभ्यासक्रम विकसनाचे आधुनिक विचार प्रवाह कोणते, या प्रकारे विद्यार्थी तयार होईल की ज्याला तंत्रज्ञानाचं ज्ञान असेल, जो स्पर्धेत टिकू शकेल, असा विद्यार्थी तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागतील तर त्या याप्रमाणे आपल्याला सांगता येतील की पहिलं म्हणजे डिजिटल विविधता, दुसरं गरजांवर आधारित अभ्यासक्रम, तिसरं ऑनलाईन कोर्सेस, चौथं 21व्या शतकातील कौशल्य, पाचवं चॉईस बेस्ड सिस्टीमसह मॉड्युलर अभ्यासक्रम, सहावं आंतरराष्ट्रीय समज आणि सातवं रचनावाद. तर या 7 नवीन विचार प्रवाहांचा विचार अभ्यासक्रमाचं विकसन करत असताना केला गेला पाहिजे. डिजिटल विविधता, गरजांवर आधारित अभ्यासक्रम, ऑनलाईन कोर्सेस, 21व्या शतकातील कौशल्य, चॉईस बेस्ड सिस्टीमसह मॉड्युलर अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय समज आणि रचनावाद हे 7 नवीन विचार प्रवाह. तर यापैकी आपण एकेकाचा विचार करू. तर पहिलं आहे डिजिटल विविधता. तर हे जे युग आहे हे डिजिटल क्रांतीचं युग आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये इतका आमूलाग्र बदल झालेला आहे आणि सध्याही होते. शिक्षण क्षेत्र हे अधिकाधिक स्मार्ट बनत चाललं आहे आणि म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये तांत्रिक कौशल्य निर्माण होईल या प्रकारचा अभ्यासक्रम तयार होणं आवश्यक आहे. लॅपटॉप, संगणक, मोबाईल यांच्याशी इंटरनेट जोडलं गेलं आणि एक अद्भुत क्रांती झाली. गूगल, यूट्यूब यामार्फतही अभ्यासक्रमाला पूरक अध्ययन अनुभव हे मिळतच असतात. आणि स्मार्टफोन म्हणजे तर आता एक ज्ञानाची खाणच झालेला आहे. आणि मग या डिजिटल विविधतेमुळे काय होतं
तर अध्ययनाची गती वाढते, अध्ययन कार्य सोपं होतं, अध्ययनात रुची निर्माण होते. शिक्षकसुद्धा इंटरनेटमुळे अधिक ज्ञान मिळवू शकतात, स्वयं अध्ययन चांगलं होतं. आणि मग इतके जर फायदे आहेत, तर हा विचार अभ्यासक्रमाचं विकसन करत असताना झाला पाहिजे. आणि म्हणून शिक्षक व विद्यार्थी यांच्यात तांत्रिक कौशल्य निर्माण होईल अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार होणं आवश्यक आहे. म्हणून आपण हा पहिला विचार प्रवाह घेतला, तो म्हणजे डिजिटल विविधता. या अभ्यासक्रमातून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये तांत्रिक कौशल्य हे निर्माण झालं पाहिजे. दुसरा विचार प्रवाह आपण विचारात घेऊ, तो म्हणजे गरजांवर आधारित अभ्यासक्रम. तर पारंपरिक जी शिक्षण पद्धती होती, तर यामध्ये उपयुक्ततेचा विचार केलेला नव्हता. पदवीपर्यंत शिकूनही तो विद्यार्थी अगदी पोटापुरतं कमवू शकेल का याची शाश्वती नव्हती. पण या स्मार्ट युगात विद्यार्थी स्मार्ट होत आहेत. त्यांची गरज कोणती यावर आधारित ते शिक्षण घेतात. तर सद्यस्थितीच्या गरजा कोणत्या हे ओळखलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ, सद्यस्थितीची गरज काय आहे, तर चांगलं पॉवर पॉईंट तयार करता येणं ही सद्यस्थितीची गरज आहे. मग अभ्यासक्रमामध्ये त्या प्रकारचा समावेश पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी चांगल्या प्रकारे पॉवर पॉईंट तयार करू शकतील. सद्यस्थितीचं काय गरज आहे, तर प्रभावी संवाद करता येणं ही सद्यस्थितीची गरज आहे. मग अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना प्रभावी संवाद करता येईल या प्रकारे अभ्यासक्रमामध्ये समावेश असला पाहिजे. आणि म्हणून आपण दुसरा विचार लक्षात घेतला, तो म्हणजे गरजांवर आधारित अभ्यासक्रम तयार झाला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये गरजा कोणत्या आहेत त्या जाणून घेऊन आणि त्या पूर्ण करणारा असा अभ्यासक्रम असला पाहिजे. तिसरा विचार प्रवाह आपण लक्षात घेऊ, तो म्हणजे ऑनलाईन कोर्सेस. तर ऑनलाईन कोर्सेस हा ई लर्निंगचाच एक मोठा भाग आहे आणि अभ्यासक्रमामध्ये ऑनलाईन कोर्सेसचा विचार करणं हे आवश्यक आहे, कारण ही एक काळाची गरज झाली आहे. ऑनलाईन कोर्सेसमुळे विद्यार्थी कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी ज्ञान मिळवू शकतो. विद्यार्थी त्याच्या वेळेप्रमाणे अभ्यासाचं नियोजन करू शकतो, कारण हा कोर्समध्ये एक फ्रेमवर्क दिलेलं असतं की विशिष्ट वेळामध्ये हा विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. विद्यार्थ्याला त्याचं कामकाज करून शिक्षण घेणं सोयीस्कर होतं. विद्यार्थी त्याच्या स्वतःच्या इच्छेने आलेला असल्यामुळे जास्त चांगलं समजून घेतो. आणि ऑनलाईन कोर्सेस जे असतात, तर हे बहुतेक विनामूल्य असतात आणि फी असली तरी ती खूप कमी असते. यामुळे येण्या जाण्याचा वेळ वाचतो, पैसे वाचतात, ज्ञान मिळवण्याची सर्वांना समान संधी उपलब्ध होते. ग्रामीण शहरी असा कोणताही भेदभाव राहत नाही. जगातलं कोणतंही ज्ञान मिळवणं शक्य होतं. असे अनेक फायदे आपल्याला सांगता येतील. तसंच अपंग विद्यार्थ्यांनाही हे या प्रकारचे कोर्सेस करणं शक्य होतं. ऑनलाईन कोर्सेसची जी रचना असते, तर ती अगदी अचूक असते की उद्दिष्ट कोणती, आशय कोणता, अध्ययन निष्पत्ती कोणती, हे अगदी निश्चित असतं आणि विद्यार्थ्यांना सतत कृतीशील ठेवलं जातं. त्यामुळे ते जास्त चांगलं शिकतात. आणि म्हणून अभ्यासक्रमाचं विकसन करत असताना या ऑनलाईन कोर्सेसचीही विचार केला गेला पाहिजे, जेणेकरून गरजांवर आधारित विद्यार्थी विषय निवडू शकतील आणि त्यांना हे कमी पैशांमध्ये उपलब्ध होऊ शकेल आणि त्यांच्या वेळेप्रमाणे ते शिकू शकतील. पुढचा विचार प्रवाह आहे, तो म्हणजे 21व्या शतकातील कौशल्य. तर पारंपरिक जी शिक्षण पद्धती होती, तर ही ब्रिटिश मॉडेलवर आधारित होती आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुणवत्तेचा विचार केलेला नव्हता. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच त्यामध्ये बदल व्हायला पाहिजे होता, पण तसा झाला नाही. आणि आता तर हे जागतिकीकरणाचं युग, यामध्ये ज्याच्यामध्ये गुणवत्ता असेल तोच टिकेल. आणि म्हणून मग या 21व्या शतकामध्ये टिकण्याच्या दृष्टीने काही कौशल्य आवश्यक आहे, जसे की प्रभावी संवाद, मल्टीटास्किंग, तणाव व्यवस्थापन, सहयोग, समालोचनात्मक विचार, सहानुभूती. तर यासारखी कौशल्य व्यक्तीमध्ये असणं आवश्यक आहे आणि म्हणून अभ्यासक्रम तयार करत असताना अभ्यासक्रमातून ही कौशल्य विकसित होतील या प्रकारचा अभ्यासक्रम तयार केला गेला पाहिजे. तसंच परिस्थितीशी समायोजन करण्यासाठी काही सकारात्मक वर्तन बदल घडून येण्यासाठी जीवन कौशल्य आवश्यक असतात. तर ही जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येतील या प्रकारचा समावेश अभ्यासक्रमामध्ये असला पाहिजे. म्हणजे जीवन कौशल्यांचाही विचार केला गेला पाहिजे.
तसंच 21व्या शतकाला तणावाचं युग असं म्हटलं जातं. तणाव जागतिकीकरण आलं, त्यामुळे स्पर्धा आली त्यामुळे ताणतणाव वाढला आणि ताणतणावाचं व्यवस्थापन करणं ही पण एक गरज निर्माण झाली. तर तर म्हणून 21व्या शतकामध्ये जर टिकायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य जसं की प्रभावी संवाद, तणाव व्यवस्थापन, मल्टीटास्किंग, सहयोग, सहानुभूती हे कौशल्य विकसित होतील या प्रकारचा अभ्यासक्रम हा तयार केला गेला पाहिजे. पुढचा जो विचार प्रवाह आहे तो आहे क्रेडिट बेस्ड सिस्टीमसह मॉड्युलर अभ्यासक्रम. तर क्रेडिट बेस्ड सिस्टीम म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. या ठिकाणी विद्यार्थ्याने कोर्स निवडलेला असतो, विद्यार्थ्यांनी विषय निवडलेला असतो. म्हणजे की कोर्स निवडण्याचं, सिलेबस निवडण्याचं, त्याचं प्लेस ऑफ लर्निंग निवडण्याचं, हे सर्व निवड करण्याचं स्वातंत्र्य हे विद्यार्थ्याला असतं. आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की हे जे आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, तर ही सुद्धा काळाची गरज झालेली आहे. आणि हा जो अभ्यासक्रम असतो, हा मॉड्युलर अभ्यासक्रम, तर हा शिक्षणाला स्वातंत्र्य देतो. आधी मुक्त विद्यापीठांमधून हा स्वीकारलेला होता, परंतु आता सर्वत्र याचा विचार होणं आवश्यक आहे. आणि हा अभ्यासक्रम असा आहे की यामुळे गुणवत्ता राखणं शक्य होतं. हे अध्ययनाच्या बाबतीमध्ये पण आणि मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये पण. आणि ही जी प्रणाली आहे क्रेडिट बेस्ड सिस्टीम, तर ही एक आंतरराष्ट्रीय पातळीची प्रणाली आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की ही 21व्या शतकाची गरज आहे. यामुळे मूल्यमापनामध्ये एकवाक्यता येते. संपूर्ण कोर्स हा किती क्रेडिटचा असावा हे ठरवलेलं असतं आणि यामुळे जगामध्ये विद्यार्थी कुठेही प्रवेश घेऊ शकतो. म्हणून या नवीन अभ्यासक्रम तयार करत असताना हाही विचारप्रवाह विचारात घेतला गेला पाहिजे. पुढचा विचारप्रवाह आहे आंतरराष्ट्रीय समज. तर जागतिकीकरणामुळे पूर्ण जग हे कुटुंब झालं आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रम तयार करणं आवश्यक आहे. गुणवत्ता हेच नव्या शतकातील शिक्षण प्रणालीचं मुख्य लक्ष्य आहे. जागतिकीकरणाने निर्माण झालेली स्पर्धा आणि स्पर्धेत तोच टिकतो ज्याच्यामध्ये गुणवत्ता असते. जागतिकीकरणामुळे आपल्या समोर आव्हानं उभी केली आहेत, पण असं नाही की फक्त आव्हानच उभी केली आहेत, तर काही संधीसुद्धा मिळालेल्या आहेत. माहिती तंत्रज्ञानाची क्रांती ही खूप मोठी क्रांती आहे. ज्ञानाचं महत्त्व सर्वच संस्कृतींनी मान्य केलेलं आहे. आतापर्यंतच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला शिकवले नाही, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला नाही. पण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी या गोष्टी विद्यार्थ्यात येतील असा अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय समज हाही मुद्दा अभ्यासक्रमाचं विकसन करत असताना झाला पाहिजे. अभ्यासक्रम हा आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झाला पाहिजे. आणि पुढचं आहे रचनावाद. तर पूर्वीचं जी शिक्षण पद्धती होती, तर यामध्ये विद्यार्थ्यामध्ये फक्त ज्ञान कोंबलं जात होतं. शिक्षक सांगतायत आणि विद्यार्थी ऐकतायत या प्रकारची ती शिक्षण पद्धती होती. परंतु त्या प्रकारचे विद्यार्थी घडवून चालणार नाही, कारण त्यांना स्पर्धेमध्ये टिकणारं, गुणवत्ता असणारे असे विद्यार्थी आपल्याला तयार करायचे आहेत. आणि म्हणून ज्ञानकेंद्री समाजच फक्त भविष्यामध्ये टिकू शकेल. म्हणून विद्यार्थी हा ज्ञानाचा कार्यकर्ता बनला पाहिजे. ज्ञानाचा कार्यकर्ता म्हणजे काय, तर प्रत्येक काम करत असताना आपण ते काम का करतो, ते तसेच का करतो, ते तसे न केल्यास काय होईल, ते तसे करावे की न करावे, ही इतर पर्याय आहेत, सर्वोत्कृष्ट पर्याय कोणता, हा सर्व विचार विद्यार्थ्याला करता आला पाहिजे. विद्यार्थ्याने विचार स्वतः केला पाहिजे. कोणी सांगितलं आणि ते आपण स्वीकारलं असं नको. ज्ञानाची रचना ही विद्यार्थ्याने स्वतः केली पाहिजे, तरच तो सक्षम बनेल. आणि म्हणून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या निर्मितीमध्ये सक्रिय सहभागी ठेवलं पाहिजे. तो ज्ञान स्वतः मिळवेल अशी शिक्षणामुळे प्रक्रिया झाली पाहिजे की जेणेकरून तो ज्ञानाची रचना स्वतः करेल, एक सक्षम विद्यार्थी बनेल.
आणि 21व्या शतकामध्ये विद्यार्थ्याने टिकावं असा गुणवंत विद्यार्थी जर आपल्याला तयार करायचा असेल तर अभ्यासक्रम तयार करत असताना हे 7 नवीन विचारप्रवाह विचारात घेतले पाहिजे. तरच एक आदर्श नागरिक निर्माण होईल. 21व्या शतकामध्ये यशस्वीपणे जीवन जगणारा नागरिक तयार होईल.